राज्यात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। 935 मिलीमीटरहून अधिक पाऊस राज्यात आतापर्यंत नोंदवला गेलाय। यामुळे शेती पिकं वाया गेली आहेत आणि आता ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागली आहे। राज्यात पावसाच्या या नुकसानीचं नेमकं काय चित्र आहे पाहूयात या व्हिडिओतून। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातलंय। या पावसाचा हजारो हेक्टर शेतीला फटका बसलाय। जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा कहर दिसून येतोय। कपाशीचं पीक असं वाया गेल्यानं शेतकऱ्यांसमोर भलं मोठं आर्थिक संकट उभं ठाकलंय। हेच सोयाबीन, उडीद, तूर, मूग या पिकांच्या बाबतीतही घडतंय। आता सरकारनं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। धुळे शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय। यात मका, हरभरा, गहू ही पिकं मातीमोल झाली आहेत। धुळे तालुक्यातल्या आरणी शिवारात मक्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्याचं दिसून येत आहे। मक्याचं पीक पाण्यामुळे सडून गेलंय, ज्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। याची नुकसान भरपाई कशी करणार असा सवाल शेतकरी करतायत। बीड शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला। बिंदुसरा नदीला महापूर आलाय। यामुळे धुळे सोलापूर महामार्गावर पाणीच पाणी झालंय। जिल्ह्यातल्या सिंदफणा, गोदावरी, मांजरा, लेंडी, खटकाकळी, कुंडलिका यासह अनेक नद्यांना पूर आल्यानं शेकडो गावांचा संपर्क तुटलाय। अनेक गावांना पुरानं वेढा घातलाय। यामुळे बीड जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय। मुसळधार पावसानं उरली सुरली पिकं देखील पाण्याखाली गेली आहेत। यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धुळे शहरासह परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। गाजर, मका, हरभरा तसंच कपाशी या पिकांना पावसाचा फटका बसतोय। ही पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं चित्र आहे। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याची प्रतिक्रिया येतेय। सतत सुरू असलेल्या पावसानं धरणंही भरली आहेत। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। यामुळे बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आलाय। गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या अनेक गावांना पुराचा वेढा बसलाय। तर पुरामुळे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारं बीडच्या राक्षस भुवन इथलं शनी मंदिर सलग 5व्यांदा पाण्याखाली गेलंय। विशेष म्हणजे या महापुरानं मंदिराच्या सभा मंडपाचं छत पाण्याखाली गेलंय। राक्षस भुवन परिसरातल्या गंगावाडी इथल्या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं नदीला पूर आलाय। यामुळे राक्षस भुवन गेवराई महामार्ग बंद झालाय। यवतमाळ जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसलाय। जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती। आतापर्यंत 103 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे। यामुळे 3 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। तर आठवडाभरात झालेल्या धुवाधार पावसानं सोयाबीन, कापूस ही पिकं खरडून वाहून गेली आहेत। ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल होत असते, तेच सोयाबीन पीक हातचं हिरावून नेलंय। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे साबळेवाडी वस्ती पाण्याखाली गेली आहे। पुराचं पाणी वाढल्यानं सीना नदीनं रौद्र रूप धारण केल्याचं दिसून येत आहे। या पुरामुळे मोहोळ तालुक्यातल्या साबळेवाडी गावचा संपर्क तुटलाय। यामुळे साबळेवाडी वस्तीतल्या लोकांचं स्थलांतर करण्यात येतंय। घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। सीना नदीचा प्रवाह विस्तीर्ण झाल्यानं अक्षरशः पुराचं पाणी गळ्यापर्यंत आल्याचं दिसून येत आहे। बीडमध्ये नांदेड हवेली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय। पुराची ही गंभीर स्थिती ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आली आहे। या दृश्यांमधून इथली परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून येते। शेती, घरं पाण्याखाली गेल्याचं यातून दिसतंय। गेले 2 महिने पावसाने इथं हाल बेहाल केलेत। त्यामुळे आता तरी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी पुढे येतेय। जालन्यात मुसळधार पावसामुळे मोती तलाव ओसंडून वाहतोय। जालना शहरात मध्यरात्री 3 ते 4 तास मुसळधार पावसानं थैमान घातलं। या पावसामुळे शहरातील अनेक भागात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं लोक त्रस्त झालेत। शहरातल्या मोती तलावातलं पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर वाहतंय। पाण्याचा हा प्रवाह वेगळ्या मार्गाने गेल्यानं औरंगाबाद चौफुली परिसरातले रस्ते जलमय झालेत। छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौफुली तसंच बारवाले कॉलेज समोरच्या भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळा येतोय। त्यामुळे वाहनधारक त्रस्त झालेत।
जालन्याच्या अंतरवाली सराटीत पावसानं शेतीचं नुकसान केलंय। सोयाबीनच्या शेतीत गुडघाभर पाणी साचलंय। सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यानं पूर्णतः सडून गेलंय। मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे। गावातल्या कपाशी, सोयाबीन, तूर, मूग या पिकांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय। या नुकसानीचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। एकंदरीत राज्यातल्या अनेक भागात पावसानं नुकसान केलंय। सरकारकडून पंचनामे सुरू आहेत, वेळेनुसार मदतही दिली जाईल। पण अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी वर्गाचं कंबरडं मोडलंय। दिवाळी तोंडावर असताना आलेलं हे आर्थिक संकट शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का आहे। बळीराजाला या संकटातून सावरण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना। तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।